आम्ही आता कोकोला वॉक करवायला आलोय. ओके बाय. कोको आज नीट चालून देत नाहीये, तो खेचतोय पट्टा. गाईज कोको मांजरींच्या पाठी लागलेला आहे. बघा तो मांजरींना शोधात आहे. मांजरींच्या कोको मांजरीच्या पाठी लागलेला आहे. कोको पट्टा खेचतोय मांजरीला बघण्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता की तो कसा पळवतोय. चल बस बस, हे तुला पळवलंय. मांजरीसाठी कोको पळवतोय. चल चल चल, कारण की त्या गाडीच्या खाली आहे. अजून पण मांजरीच्या शोधात. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, कोको पागल झालेला आहे. हे बघा कोको किती पळवतोय बिचारी दीदीला, कारण की त्याला ती मांजर आवडलेली आहे. तो टेल हलवत आहे म्हणजे तो हॅपी आहे. आणि इकडे दीदी त्याला ओरडते आहे. कोको ऑब्झेस झाला आहे त्या कॅट सोबत आणि तो सर्व गाड्यांच्या खाली त्या मांजरला शोधत आहे. हे बघा दी ओरडत आहे त्याला. फ्रेंड्स 20 मिनटं झालेली आहेत, आम्ही खाली आलो आहे वॉकला, पण कोको अजून मांजरींच्या पाठी लागलेलाच आहे. हे बघा हे बघा, अजून तो गाड्यांच्या खाली मांजरींना शोधत आहे. पण मोठी मांजर तर त्याची फिरवणारीच आहे. या सोसायटीमध्ये, या घरात ज्या तुम्ही दिसताय, इकडे 2 जर्मन शेफर्ड राहतात आणि ते आता बार्क करायला लागलेत, कारण की त्यांना पण बाहेर यायचं आहे वॉकला, म्हणून ते बार्क करायला लागले. आणि कोको इथे घाबरलेला आहे. तुम्ही बघू शकता या डॉग हाऊस त्यांनी जे बनवलं आहे तिकडून 2 जर्मन शेफर्ड बार्क करतात. गुड मॉर्निंग. आता सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. कांदे पोहे करते मी. कांदे पोहे महाराष्ट्रीयन डिश आहे. सर्व पोहे परतते आता चांगले. बटाटे सगळे शिजवून घेते. रविवार म्हटलं की सगळ्यांच्या घरी कांदे पोहे बटाटा पोहेच असतात. मग कोको चिडलेला आहे कारण की मी त्याच्यासोबत खेळत नाही आहे. बघा पोहे रेडी. आता खायला देते पोरींना. आमचा सर्वांचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि कोकोला आज आंघोळ घालायची आहे. संडेची आम्ही वन्स अ वीक त्याला आंघोळ घालतो ना, तर त्याच्या आधी त्याला एक जरा ऑइल दिलं आहे डॉक्टरांनी, कारण तो थोडा इचिंगचा प्रॉब्लेम होतो आहे त्याला. मग आता थोडंसं ऑइल लावून अर्धा तास एक ठेवून 30 मिनटानंतर कोकोची आंघोळ आहे. मग ती आम्ही तुला दाखवतो तुम्हा सर्वांना. कोकोचा बाथ. ओके. आता त्याचे अंग सुकव. कोको जरा शांत बस. ड्रायर करू दे. एका हाताने पकड. हे त्याला ते खायला द्या ना, ते दिलं. कोकोचं तिकडे आंघोळ आणि ड्रायरने सुकवणं चालू आहे आणि इथे मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. आज काय जास्त नॉनव्हेजचं काय आणलं नाही आहे, म्हणून अंडा भुर्जी करते मी. शिजवलेल्या अंड्याची भुर्जी आणि चपात्या फुलके असा बनवायचा प्लॅन आहे. आणि इथे एका साईडला कोकोचं चिकन पण बॉईल होतं आहे. कोको बॉईल चिकन खातो विथ राईस. हॅलो एव्हरीवन. दुपारी मला व्लॉग काढायला जमलं नाही, जरा घरामध्ये
बाहेर जाण्याची तयारी चालू होती आणि त्याच्या गडबडीमध्ये ब्लॉग काढायचा राहिला. संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवे लागण्याची आणि देवांची पूजा झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. रोज सकाळ संध्याकाळ माझ्या घरात दिवा लागतो. आरती चालू आहे गणपती बाप्पांची आणि कोको इथे झोपला आहे. तो कंटाळला आहे. आंघोळ केल्यानंतर अख्खा दिवस तो असं झोपतो. त्याला कंटाळा आहे. म्हणजे जागाच आहे. थोडेसे डोळे उघडझाप केलेत फक्त त्याने. दुपारी जेवण बनवलेलं आहे तेच आम्ही शक्यतो आता रात्री खाऊ. आणि हे बघा माझ्या खिडकीतून असा व्ह्यू दिसतो आणि सगळ्या बिल्डिंग आहेत माझ्या आजूबाजूला. कोको झोपला आहे. किचनमधली सगळी मी कामं आवरली आहेत. हे पाहू शकता तुम्ही. किचन सगळा साफसुथरा करून ठेवला आहे आणि मिताली अभ्यास करते. हे बघा स्टडी करत होती. आता ती उठली आहे जागेवरून. अभ्यास करता करता ती कोकोचा लाड करायला इकडे आली आहे. असा हिचा अभ्यास चालतो बघा. आता कोको तिच्या पाठीपाठी जाणार. हां बघितलं कोको शांत आहे तसा तो. आज दिवसभर जरा शांतच आहे.